सुखावह बैठक. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचे निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. जाणीव आपल्या श्वासाची. सहज श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित. डोके दुखत असेल, प्रचंड सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट आपलं हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या आपल्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीवपूर्वक सजगता. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जाणीवपूर्वक ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ खाली घेऊया. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्ती भाव. हळूहळू श्वास घेत घेत कमरेत नसत. श्वास सोडून दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊ. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात सरळ असतील. आपल्या सीटच्या जवळ पाठकणा सरळ. नजर समोर. करूया नेक रोटेशन. सावकाश आपली मान हळूहळू उजव्या बाजूला घेऊन जायची. मागची भिंत बघायची. आणि मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. मान टिल्टिंग थोडीशी उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्याजवळ. आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. हाताचा सपोर्ट असल्यामुळे आपला कान सहज खांद्याच्या जवळ जातोय. सावकाश सेंटर. आणि आता श्वास घेत मानवर. श्वास सोडत खाली हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 राऊंड क्लॉक वाईज करून घ्यायचे, सावकाश आणि यथाशक्ती. कुठेही ओव्हर ड्राईव्ह किंवा गडबड न करता सावकाश कृती. आणि मग डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचंय. मान सरळ करायचे आणि विषम. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि उजवा पाय वर उचलायचा आहे. आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. मग डावा पाय वर आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. जर आपला हात अंगठ्यापर्यंत नाही गेला तर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तो पायाला टच करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात सपोर्टसाठी मागे. उजवा पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय आणि पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत घासत न्यायचंय. आणि पुन्हा पुन्हा मध्यभागी, तसाच घासत मध्यभागी. पाऊल स्वतःकडे खेचून सावकाश कृती जमिनीला घासत उजवीकडे आणि मध्यभागी. अजून एक राऊंड उजवीकडे, मध्यभागी. सावकाश कृती. उजवा पाय रिलॅक्स. डावं पाऊल आता स्वतःकडे खेचून घ्यायचं अँकल जॉईंट्स मधून. आणि जास्तीत जास्त डावीकडे, सेंटर. डावीकडे. सावकाश करा, पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. म्हणून जमिनीला घासत घासत 3 वेळाला ही कृती झाली की मग थांबायचं. डावं पाऊल रिलॅक्स करायचंय. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. करणार आहोत नौकाचालन. हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडून 1, 2, 3, 4 आणि 5. आता हात समोर असतील आणि आता श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर जाऊ देत. 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. करणार आहोत आपण चक्की चालन. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. तळवे सिलिंगच्या, तळवे समोरच्या बाजूला स्क्रीनच्या. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे बोट फिरायला. 1, 2 आणि 3. 3 वेळाला उजवीकडून डावीकडे आणि 3 वेळाला डावीकडून उजवीकडे. 1,
हाताची पकड जमिनीला लागू देत. 2 हात कोपरात सर्वस्थ. 3 वेळा झाले की थांबायचं. पायामधल्यानंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हात जमिनीला घासत घासत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. पुन्हा श्वास घेत घेत वर यायचंय. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. पुढे आल्यानंतर थांबायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे. छान. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे आणि बटरफ्लाय स्थितीमध्ये विश्राम. हाताची पकड पावलांच्या भोवती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. आणि आता सुरुवात करूया जास्तीत जास्त गुडघे वर खाली करण्याचा. गुडघे आणि मांड्या फुल बटरफ्लाय. आपले गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. सावकाश कधी थांबवायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मागे सैल सोडूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. गुडघ्यापासून थोडेसे लांब. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय. सोडतोय. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. डोळे अलगद मिटून या स्थितीची अनुभूती. आपलं आसन आपणच तपासायचंय बंद डोळ्यांनी. संपूर्ण आसनाच्या स्थितीचं निरीक्षण आणि आपल्या श्वासाची. सहज श्वास घेतोय. सोडतोय. हातांची ज्ञान मुद्रा. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आपल्या कानांना फक्त आपलाच आवाज येईल इतक्या हळू आवाजात आपण हा उच्चार करतोय. आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास सोडून घ्या. श्वास सोडत ओंकार. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हाताची कोपरं जी आहेत ती जमिनीला समान. आता जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात होईल. आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही हातांना. नजर समोर. डोळे अलगद मिटून घ्या. अर्धताडासन ची स्थिती आहे. दीर्घ श्वसनाचं एकाग्रता आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि संत गतीने श्वास सोडायचा. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती तिथल्या स्थितीत. करूया आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि आपल्या गुडघ्यांमध्ये किंचितसं अंतर घेऊ शकता किंवा गुडघे जुळले तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे. पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे. दोन्ही पायाची बोटं जमिनीवर. दोन्हीही हात आता आपल्या कमरेवर जिथे माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर.
खांदे थोडेसे मागे एकमेकांच्या जवळ टेचून घ्यायचे. कोपरं सुद्धा थोडी मागच्या बाजूला खेचली जातील. कमरेला पुढे ढकलायचंय म्हणजे आपलं पोट हळूहळू पुढे येईल. जेवढा बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढा बेंड घ्यायचा आहे. आणि मग उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, डाव्या हाताने डावी टाच, आणि मान मागे सैल सोडायची. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. पुन्हा इथे आपण श्वास घेतोय सोडतोय. आपण सुलभ उष्ठासन केलंय. टाचा वरती आहेत सिलिंगच्या दिशेला. उलटचाल करताना सावकाश उजवा हात कमरेवर, मग डावा हात. दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून किंवा गुडघे मांड्या जळून घ्या आणि वज्रासनात डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचं. करूया इम्प्लिमेंट करणार शशकासन. दोन्हीही गुडघ्यांमध्ये आता अंतर घ्यायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात सावकाश जमिनीला टेकवायचे. जेवढं पुढे तुम्हाला जाता येईल, सरकवता येईल तेवढे हात पुढे सरकवायचे. आपली हाताची कोपरत जमिनीला टेकवायची आणि कपाळ जमिनीकडे सैल सोडायचं किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. पाठीच्या मणक्याला आराम देणारं असं हे शशकासन आहे. डोळे मिटून जाणीव श्वासाची. संपूर्ण आपले पोटाचे स्नायू, पाठीचा मणका सैल सोडायचा आणि जाणीव श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. उलटचाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. हाताच्या आधाराने श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. खूप छान. गुडघे मांड्या जळून घ्यायचे. आणि आता करूया आपण मार्जन आसन. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आपल्या गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर आपण पहिल्या विषयी पाहिलं होतं. आपलं उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि उजव्या हाताच्या पंजाप्रमाणे डावा पाय ऍडजस्ट करायचा. गुडघ्यातून दोन्ही पाय, खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आपला पाठकडा आणि पोट जमिनीला समांतर आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आपलं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलेलं आहे. करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत आपली मान, चेहरा आणि नजर सिलिंगकडे घेऊन जाऊया. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावून घ्या म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. पाठकड्यावरती प्रेशर आहे. उलटचाल करताना डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. करूया मार्जरासन भाग 2. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे. आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक करून घ्यायची. आणि आता इथे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर आहे आणि पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. दीर्घावर्तन. एक दीर्घ श्वसनाचा आवर्तन. यथाशक्ती श्वास घ्यायचा आणि सोडायचं. सावकाश उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान आपली मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. बरोबर. आणि आता याच्यातूनच पुढे जाणार आपण करूया व्याघ्रासन. तर इथे तुम्हाला उजवा जो पाय आहे तो मागून सरळ करा आणि डावा हात समोरनं सरळ करा. नजर आपली डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा.
कॉन्सन्ट्रेशन सांभाळायचंय. परफेक्ट. श्वास घेतोय, सोडतोय. कुठेही श्वास रोखून न धरता कृती करण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय मागणं सरळ करा आणि उजवा हात समोर न सरळ करा. नजर उजव्या हाताच्या मधल्या बोटात. पुन्हा इथे आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. यथाशक्ती थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. उजवा हात खाली, डावा पाठ खाली. आणि आता पुढची कृती. उजव्या पायाचं पाऊल जे आहे ते उजव्या हाताच्या पंजाजवळ घेऊन यायचंय, बाहेरच्या बाजूने. बरोबर. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. बघा इथे उजवी मांडी प्रेशर आहे. डावी बाजू कमरेपासून वरपर्यंत हाताच्या पंजापर्यंत काढली गेली. पुन्हा इथे श्वास घेतोय आणि सोडतो. उलटचाल, डावा हात खाली, उजवा पाय पुन्हा मागे फोल्ड करायचा आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावं पाऊल डाव्या हाताच्या पंजाजवळ येईल, बाहेरच्या बाजूने. आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. दोन्ही हात एका रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला. बरोबर. छान दिशाताई, परफेक्ट आहे. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे आणि इथे थांबा. यथाशक्ती बॅलन्स सांभाळायचा. बरोबर. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय पुन्हा मागे. आणि इथूनच आपण आता दंडस्थितीत जाऊया. पावलांचं माउंटन करा. गुडघे जे जमिनीवर टेकवले ते जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असेल. हनुवटी आपोआप गळ्याकडे लॉक होऊन जाते आणि आपला डोक्याचा भाग जो आहे तो जमिनीच्या दिशेने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, ज्यांना वर्टिगो, मायग्रेन आणि हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र इथे जास्त वेळ थांबू नका. हळूहळू दंडस्थितीमध्ये या. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थोडा वेळ थांबायचं. सावकाश नजर पुढे घ्यायचे. दोन्ही हातांच्या मध्ये उजवं पाऊल आधी दोन्ही हातांच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करा. मग डावं पाऊल पुढे घेऊन या आणि हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येतील आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स होऊन द्या. आपण आता जी काही कृती केली त्यामुळे आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही तुम्हाला फरक जाणवतोय का? श्वासाच्या गतीत काही फरक जाणवतोय का? याची मनातल्या मनात अनुभूती करूया. आपण कटी चक्रासन. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरुवात करूया. डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, दुसऱ्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची आणि मग हीच कृती विरुद्ध. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं. दोन्ही पायांमध्ये तसंच अंतर ठेवायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर. आणि आता करूया रोटेशन क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने. 1, डावीकडून उजवीकडे. 2, 3, 4 आणि
5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. दोन्ही हात तशीच ठेवायचे खाली. एकदम सैल सोडून द्या. आपण करणार आहोत हाताचं रोटेशन, भुजा शक्ती विकास असं याला म्हणतात. नजर समोर. आणि आता फक्त उजवा हात आपल्याला 3 वेळेला क्लॉकवाईज म्हणजे पुढून मागे अशा प्रकारे आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे फिरून घ्यायचं फक्त उजवा हात. ठीक आहे. फ्रोझन शोल्डरचा त्रास याच्यामुळे कमी होतो. नजर समोर घ्या आणि आता सुरुवात करा. उजवा हात समोर न मागे 1 3 वेळेला, 2 3. विरुद्ध बाजूने मागून पुढे 1 2 3. बरोबर. आता डावा हात पुढून मागे 1 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने मागून पुढे 1 2 आणि 3. आणि आता दोन्ही हात एकत्रित सुरुवात करूया. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा आणि थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि आता जसं आपण मगाशी बैठक स्थितीमध्ये उजवा पाय वर आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडला तशीच स्थिती करायची. बघा अशा प्रकारे 1 2. ठीक आहे. डायनॅमिक थोडीशी हालचाल असेल आणि सावकाश रॅपिडली करायचा आहे. तोल जाऊ शकतो म्हणून अगदी सावकाश कृती करा. हात अंगठ्यापर्यंत नाही पोहोचला तरी चालेल, पण गुडघ्यातनं पाय समोर घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. छान. 10 वेळा झाली की थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. किंचितसं पावलामध्ये अंतर असेल. करूया ताडासन. नजर समोर. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि टाचा जमिनीपासून वर. जास्तीत जास्त स्ट्रेच संपूर्ण शरीराला. बरोबर. सावकाश टाचा खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे. पावलामध्ये अंतर. करूया दीर्घस्थानासन. कमरेतनं फक्त आपण एकदा उजव्या बाजूला बेंड आणि एकदा डाव्या बाजूला साईडवर बेंड असेल. सुरुवात करूया. 1 2. नाही बेंड घ्यायचंय, ट्विस्टिंग नाहीये. हा साईडवर. बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. पायामधलं अंतर कमी करायचं. हात सोडून द्यायचे आणि श्वास भरून घेऊ. श्वास सोडत हात खाली आणि पुन्हा विश्रांती. मानवी सैल सोडून रिलॅक्स. तर आपण त्रिकोणासन. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. छोटस व्हेरिएशन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपला उजवा हात दोन्हीही पावलांच्या मध्ये ठेवायचा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा हात दोन्हीही पावलांच्या मध्ये, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि इथे श्वास घेतोय आणि सोडतो. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा हात वर. खांदा अगदी रिलॅक्स ठेवा उजव्या हाताचा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि पुन्हा थांबतोय आपण इथे. 5 4 3 2 1. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. एकदा डावा हात वर आणि एकदा उजवा. 2 3 4
5 6 7 8 9 आणि 10. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ बरोबर. छान. आणि दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. आणि मग एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, डोळे हातात मिटलेले. दंड स्थितीमध्ये आपण संपूर्ण आपल्या हाताचं रोटेशन केलं, भुजा शक्ती विकास. आणि आता आपण आपल्या पूर्ण पायाचं रोटेशन करणार आहे, ज्याला पदसंचलन म्हणतात. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. डावा पाय जो आहे तो थोडासा वर उचला आणि तो फोल्ड करा, जसं आपण अर्धपवन मुक्तासन करतो त्याप्रमाणे. आणि आपल्या हातांचा विळखा समोरून डाव्या पायाला द्या. हा सपोर्ट मिळाला की मग आपल्याला उजवा पाय रोटेट करायला जास्त अडचण येत नाही, सहज होते पूर्वी. आणि आता उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. उजवा हात, उजवा पाय 10 अंशावर, मग 20, गुडघ्यातनं सरळ असेल 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. आणि आता रोटेट क्लॉकवाईज 3 वेळा. आपली टाच खाली जमिनीला लागू देत. 1 2, जांघेतून मोठा गोल आपण गोलाकार फिरवतोय पाय. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की मग उजवा पाय नियंत्रित जमिनीवर घ्या. अगदी सावकाश, धाडकन न आपटता कंट्रोल मुवमेंट. डाव्या पायाचा विळखा सोडा, डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे, तो फोल्ड करायचा आहे. आपल्या हाताचा विळखा समोर उजव्या पायाला द्या. डावा पाय सुरुवात करूया 90 डिग्री वर घ्यायला. 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. गोलाकार फिरून घेऊया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 मोठं वर्तुळ. 2 डोकं मात्र वर उचलायचं नाहीये आणि अगदी सावकाश दोन्ही करा. जर 3 वेळा नाही जमलं तरी चालेल, 2 वेळा करा, पण अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक करा. विरुद्ध बाजूने 3 वेळा. 1 2 आणि 3. बरोबर. 3 वेळा झालं की थांबून सावकाश डावा पाय जमिनीवर ठेवा. उजव्या पायाचा विळखा सोडा, हवेत सरळ करा आणि जमिनीवर ठेवा. थोड्या वेळ विश्रांती. आपण एकेका पायाने हे पदसंचलन केलंय आणि आता आपल्याला दोन्हीही पायांनी एकत्रित हे पदसंचलन करायचं आहे. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. त्याच्याने आपलं वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी हे पदसंचलन दोन्ही पायांनी एकत्रित अतिशय महत्वाचं ठरतं. जेव्हा आपण पाय 90 डिग्री वर घेतो आणि ते गोलाकार फिरवतो, तेव्हा आपोआप आपल्या ओटीपोटामधली जी चरबी असते ती कमी व्हायला मदत होते. तर आता सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न, जर 3 वेळा नाही जमलं तर 2 वेळा करा, पण सावकाश करा. कुठेही स्वतःला ओव्हर ड्राय न करता. सुरू करूया. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्या. आणि आता सुरुवात करा क्लॉकवाईज 3 वेळा. 1 टाच जमिनीकडे येऊ दे. 2 अगदी सावकाश करा आणि 3. बरोबर. पोटावरती खूप जास्त प्रेशर येतो. आणि आता विरुद्ध बाजूने 1 2 अगदी सावकाश आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा.
आणि मग दोन्ही पाय नियंत्रित सावकाश जमिनीवर. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. त्या सगळ्या कृती जर तुम्ही रोज केल्यात तर खूप जास्त फायदे आपल्याला मिळतात. शारीरिक आपले थाय मसल्स जे आहेत ते सुद्धा वाढलेला असतो, सीटचा भाग वाढलेला असतो. तर तो कमी होण्यासाठी ह्या ज्या टॉप्सी टर्बे पोझिशन आपण आता केल्या म्हणजे पदसंचलन जे केलं ते आपल्याला खूप जास्त फायदेशीर ठरतं. करूया आपण उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. त्याचा सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडली आहे. हात, खांदे आणि कोपर पूर्णपणे जमिनीवर आहे. आता जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. उजव्या पायाची मांडी, गुडघा जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. तोंड बंद, डोळे बंद. देहधारणा पूर्णपणे पाठकण्यावरती, पोटावरती पीळ आहे. गळ्यावरती ताण, दाब आणि ट्विस्टिंगचा अनुभव घेत आहोत. डावी बाजू हाताच्या कोपरापासून गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. पुन्हा इथे श्वास घेतोय आणि सोडतोय. उलटचाल करताना डोळे उघडून एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान आणि पाय मध्यभागी येते. इथे टाचा आपल्या लांब करतात सीट पासन, तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ दोन्ही टाचा ओढून घ्यायचे. पुन्हा हाताची बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. बरोबर. डावी मांडी, डावा गुडघा जमिनीकडे सैल सोडायचा. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि मग डोळे मिटून घ्या. खांदे कोपरा कुठेही वर न उचलता यथाशक्ती प्रयत्न. चेहरा शांत, डोळे मिटून देहधारणा. विरुद्ध बाजूने गळ्यावर, ओटीपोटावर आणि पाठीच्या मणक्यावर ताण, दाब आणि पीळ. उजवी बाजू आता ताणली गेली. गुडघ्यापासून हाताच्या कोपरापर्यंत त्याची जाणीव आणि प्राणधारणा. श्वास घेतो आणि सोडतो. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत मान आणि पाय मध्यभागी. पाय तसेच ठेवायचे, फक्त हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय तसेच ठेवा, पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय तसेच उभे करून ठेवायचे आहेत आणि थोडा वेळ विश्रांती घ्या, रिलॅक्स व्हा. याच्यातूनच पुढे आपण करणार आहोत सेतू बंधासन. म्हणून पायांमध्ये आपण दोन्ही पाय तसेच ठेवूया. आता थोडस पावलांमधलं अंतर थोडस कमी करायचंय. थोडस गुडघे आणि मांड्या आणि गुडघे आणि पाऊल यांच्यामध्ये किंचितच अंतर असेल. टाचा सुद्धा आपल्या सीट पासून लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. आपण आता करतोय सुलभ सेतू बंधासन. तर इथे आपल्याला दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील आणि हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन ते पूर्णपणे जमिनीवर ठेवायचे. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. ही स्थिती पक्की झाली. आपण हात यासाठी वरती घेतले की आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होतील. आपली लंग्स कॅपॅसिटी, श्वसन मार्ग त्याचं जे काम आहे ते अधिक चांगल्या प्रमाणामध्ये होईल. म्हणून आपण हात डोक्याच्या दिशेने वर घेतले आणि आता हळूहळू आपली कंबर थोडीशी वर, सीटचा भाग आधी वर उचला, मग कमरेचा भाग वर येईल. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी आपल्या गळ्याला लॉक होऊन जाईल एवढा आपल्याला कमरेतनं वर यायचंय. आपले हात आपल्या आपण मागच्या मागे ऍक्टिव्ह करायचे. आपले मांड्या ज्या आहेत या जमिनीला समांतर घ्यायचे. परफेक्ट. आणि इथे यथाशक्ती थांबवा.
श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाचा श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती चालू आहे. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. मग आपल्या कमरेचा भाग जमिनीवर आणि मग सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली घेऊया, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. डोळे एकदा मिटून रिलॅक्स. आपण जे सेतुबंधासन केलं, इथे आपल्या गळ्यावरती दाब होता, पाठकण्यावरती प्रेशर होता, म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आता आपण करणार आहोत भुजंगासन. आणि त्यासाठी एका कुशीला वळून पोटावर करून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. करूया भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा, हाताची कोपरं छातीच्या रेषेत, कपाळ जमिनीवर, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता हळूहळू सावकाश आपलं कपाळ, नाक, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचं. नंतर सिलिंग. तोंड बंद, डोळे बंद, श्वास घ्या. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवायचं. आपल्या हातांची स्थिती तशीच ठेवा. इथूनच पुढे आपण प्राईम पोज म्हणजेच दंडासन करणार आहोत. हाताची स्थिती तशीच ठेवायची. आता दोन्ही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या आणि आपल्या टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर ठेवा. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्या, अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोटे. ठीक आहे. आणि आता एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. आपला शरीराचा जो भार आहे ते आपल्या पायाचे चवडे आणि दोन्ही हात यांच्यावर तोलला गेलेला आहे. बरोबर. छान. आणि नजर सोडून श्वास घेतोय, सोडतोय. 5 4 3 2 1. सावकाश. संपूर्ण शरीर जमिनीवर येईल, कपाळ जमिनीवर येईल. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. एका गालावर करून विश्राम. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी म्हण. पाठकणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. सिंह मुद्रेमध्ये आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि सुरुवातीला आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल पहिल्या आवर्तनामध्ये, आणि दुसऱ्या आवर्तनामध्ये आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरमध्ये असेल, म्हणजे आपल्या भूमध्यामध्ये. ठीक आहे. इथे जीभ जास्तीत जास्त बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण जिभेचे स्नायू आपले ताणले जातात. अल्झायमरसाठी अतिशय महत्वाची किंवा लाभदायक अशी ही सिंह मुद्रा आहे. तर आता सुरू करूया. आपले हात जे आहेत, हाताची कोपरं थोडीशी अशी बाहेर घ्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये असतील. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन घ्या. नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि नॉर्मल श्वास चालू. आपली जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते संपूर्ण स्नायू ताणले जातात. आपल्या ज्या सलायवरी ग्लँड्स आहेत त्या सुद्धा तिथे ताणल्या जातात. त्यांचंही कार्य अधिक प्रमाणामध्ये सुधारायला मदत होते.
हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, थोडीशी विश्रांती. पुन्हा एकदा हीच कृती. आता नजर आपली आपल्या आयब्रो सेंटरकडे असते. पुन्हा दोन्ही हातांची कोपरं थोडीशी बाहेर घ्यायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. छान, बरोबर. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या जबड्याच्या ठिकाणी, आपल्या जिभेच्या स्नायूंच्या इथे जो काही परिणाम होतोय किंवा झालेला आहे त्याची मनातल्या मनात अनुभूती करूया. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडून. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. बॅलन्सिंग प्राणायाम आहे. तणाव कमी करतो, शरीर आणि मनाला समतोल करतो हा प्राणायाम. तर आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तन आपण डाव्या हाताने पूरक करतो, उजवीने रेचक, मग पुन्हा उजवीने पूरक करून डावीने रेचक. अशा प्रकारे अनुलोम विलोमचं एक आवर्तन पूर्ण होतं. तर आता सुरुवात. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास सोडत. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी, हे आपलं एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. तिसरं आवर्तन. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक.
आणि आता शेवटचं आवर्तन करतोय. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे घेऊन जायची आहे. आपल्या श्वसन मार्गातला बदल, कुठली नाडी आपली ऍक्टिव्हेट आहे, कुठल्या नाडीने म्हणजे कुठल्या नॉस्ट्रेलने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला, याची मनातल्या मनात अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा तशीच ठेवायची आहे. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. श्वासाच्या श्वासाचा हा एक व्यायाम म्हटला जातो. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहे. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जायची. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हलकस बाहेर येत आहे आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा एकदा हीच कृती, पण श्वास सोडताना आकाराचा उच्चार. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडत आकार. आपली जाणीव आपल्या उर भागाकडे. एक श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण होत आहे. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार, छाती पूर्ववत. करूया स्कंद श्वसन. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना मकर. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. खांदे वर. श्वास सोडताना मकार. श्वास घेत खांदे वर. श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. उदर उर आणि स्कंद श्वसनाची मनातल्या मनात मागवा. आपण करूया संपूर्ण योगिक श्वसन एकाच वेळेला अकार, उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे वर आणि श्वास सोडत अ, अ, अ. जेव्हा आपण संपूर्ण योगिक श्वसन करतो तेव्हा अकार जो आहे हा कमी प्रमाणात, उकार थोडासा लांबलेला आणि मकार हा उकारापेक्षा अजून लांबवायचा आहे. म्हणजे हा जाणीवपूर्वक हे श्वसन किंवा हे योगिक ब्रिदिंग जे आहे हे करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवात करूया. अजून 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडत अ
शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून आहे ती बैठक सोडून द्यायची आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणार असं हे चैतन्याचं नागरिक. संपूर्ण देहाचं निरीक्षण पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, कोपऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग. संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत शिथिल करायचे आहे. रिलॅक्स करायचं आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स करायचे. छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या गरगड्या, तिथले फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. आपली हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी शिथिल. आपले 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं झालेलं आहे आणि ते हवेत तरंगत आहे. जाणीव आपल्या श्वासाची. सहज सुरू असणारा श्वास. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना याची सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषधविरहित आणि व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया.
हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी चालू. मान आपले डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीरावर आणि अगदी सावकाश डाव्या कुशीलावरून हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक आपली साधना ओमला समजून आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊ. आपल्या दिवसाला सुरुवात करू. श्वास घेत घेत कमरेत नसर श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्त मैत्रिणी. नेत्र स्पर्श अलगट ओळखणं नेत्रदृष्टी होऊन इकडे. हरिओम. धन्यवाद दर्शनासाठी. मीटिंग एंड करते. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस.